Hello dear students, our next topic is Wheatstone's network. अब ये Wheatstone's network क्या है? 1843 में चार्ल्स एफ व्हीटस्टोन नाम का एक ब्रिटिश फिजिसिस्ट था जिसने ये सर्किट जो है वो डिज़ाइन किया था. अब ये डिज़ाइन क्यों किया था उसने कि हमारे सर्किट में अगर कुछ रेजिस्टेंसेस है और कुछ की वैल्यू हमें पता है और किसी एक की वैल्यू हमें पता नहीं है तो बाकी सब रेजिस्टेंस की वैल्यू यूज करके हम उस जो बचा हुआ रेजिस्टेंस है उसकी वैल्यू कैसे निकाले, इसके लिए इसने ये सर्किट जो है डिजाइन किया था. सो क्या बोल सकते हैं हम उसको, व्हीटस्टोन्स नेटवर्क को. इन 1843 चार्ल्स एफ व्हीटस्टोन ब्रिटिश फिजिसिस्ट डिजाइन अ ब्रिज सर्किट फॉर अ एक्यूरेट मेजरमेंट ऑफ अननोन रेजिस्टेंस कॉल्ड व्हीटस्टोन्स नेटवर्क. उसको बोलेंगे हम व्हीटस्टोन्स नेटवर्क. अब उसका कंस्ट्रक्शन क्या है, उसका वर्किंग कैसा होता है, ये सब हमें आगे देखना है. लेट अस डिस्कस इट्स कंस्ट्रक्शन. अब इसका कंस्ट्रक्शन हमें देखना है. क्या बोलता है कंस्ट्रक्शन में? इट कंसिस्ट ऑफ अ 4 रेजिस्टेंस. इसमें 4 रेजिस्टेंस है, नीचे मैंने डायग्राम दिखाई है. विच आर दिस 4 रेजिस्टेंस? दीज आर R1, R2, R3 एंड R4. राइट? खोखलनी मदत. ओ ह्या प्लेटा जाड्या आहेत ते पप्पाने सेट मधल्या त्या एक एक काढलेल्या आहेत. अब ये 4 जो रेजिस्टेंसेस है अब ये 4 जो रेजिस्टेंसेस है वो हमने कैसे ज्वाइन किए हैं? R1, R2, R4 वो कैसे ज्वाइन किए हैं? एज अ क्वाड्रिलैटरल ज्वाइन किए हैं. राइट? अब ये क्वाड्रिलैटरल हमें दिख रहा है यहाँ. राइट? ये क्वाड्रिलैटरल दिख रहा है. एज अ क्वाड्रिलैटरल हमने उसको ज्वाइन किया है और वो क्वाड्रिलैटरल का नाम क्या दिया है? ABCD. राइट? पहला पॉइंट क्लियर हो गया. उसमें 4 रेजिस्टेंसेस है और उसे हमने एज अ क्वाड्रिलैटरल ज्वाइन किया है. नेक्स्ट पॉइंट, the source of a EMF E is connected between diagonally opposite points A and C. A source of EMF मतलब क्या? बैटरी. जो बैटरी हमने लगाई है वो किन 2 पॉइंट्स के बीच में लगाई है? पॉइंट A और पॉइंट C के बीच में. ये नीचे दिख रही है, ये बैटरी हमने लगाई है और उसको हमने एक की भी दी है. की किसके लिए दी है? बैटरी ऑन और ऑफ करने के लिए दी है. द सोर्स ऑफ EMF E इज कनेक्टेड बिटवीन डायगोनली अपोजिट पॉइंट्स A एंड C थ्रू की K. और कंस्ट्रक्शन में अब हमारा थर्ड पॉइंट क्या है? थर्ड पॉइंट और लास्ट पॉइंट, अ सेंसिटिव गैल्वानोमीटर इज कनेक्टेड बिटवीन 2 अदर वर्टाइसेस B एंड D. A और C के बीच में हमने बैटरी लगाई है तो जो अदर वर्टाइसेस हमारे बच गए हैं B और D उनके बीच में हमने गैल्वानोमीटर लगाया है, गैल्वानोमीटर ज्वाइन किया है. ओके, ये इसका पूरा कंस्ट्रक्शन हो गया. अब कंस्ट्रक्शन हमारे पूरे ध्यान में आ गया. 4 रेजिस्टेंसेस है, उनको हमने क्वाड्रिलैटरल की 4 साइड्स की तरह ज्वाइन किया है. उनके जो अपोजिट पॉइंट्स है A एंड C उनको बैटरी लगाई है, नीचे से उसको एक की भी दी है और जो बचे हुए 2 अपोजिट पॉइंट्स है B और D उसके बीच में हमने बहुत ही सेंसिटिव वाला गैल्वानोमीटर ज्वाइन किया है. ओके, नाउ वी हैव टू सी इट्स वर्किंग. What its working says? It says along the loop ADC there will be the certain point D which has a potential equal to the potential at B along the loop ABC. आपल्या याच्यावरून काही लक्षात येणार नाही, आपण डायग्राम बघू. राईट? आपल्याला कोणता लूप सांगितला आहे त्यांनी? लूप ADC. आता तुम्हाला वाटलं असेल की हा ADC लूप कसा होऊ शकतो? आपल्याला लूपची डेफिनेशन माहिती आहे. लूप म्हणजे काय? जो कम्प्लीट होतो. तर हा पण आपला कम्प्लीट होतोय. कसा होतोय बघा. पॉइंट A, पॉइंट D, पॉइंट C, देन हा खालून जोडलेला आहे ज्याला आपण EMF चा सोर्स लावलाय. राईट? बॅटरी लावली आहे आपण. सो हा करंट इकडे गेला, करंट वरती गेला. राईट? आणि आपण पॉइंट A वर परत पोचलो. दॅट्स वाय हा का झाला? आपला लूप झाला. आता आपण लूप कन्सिडर केला ADC. राईट? विच हॅज सर्टन पोटेन्शियल ॲट पॉइंट D. आता या D पॉइंटवर काहीतरी सर्टन पोटेन्शियल असेल त्याचं.
राईट. ते पोटेन्शियल कसं असेल असं सांगत आहे आपल्याला. आता आपल्याला दुसरा लूप सांगितलाय. कोणता लूप? लूप ए बी सी. सेम कंडिशन इज इन इट. खालून जेव्हा आपण इथे ईएमएफचा सोर्स लावलाय त्याप्रमाणे आपला हा लूप कम्प्लीट झालाय. राईट, करेक्ट. सो आता आपण लूप घेतला, लूप ए बी सी. सो या दोन पॉइंट्समध्ये, दोन लूप्समध्ये दोन पॉइंट्स आहे. एक पॉइंट आहे डी, एक पॉइंट आहे बी. तर हे दोन पॉइंट्स सेम पोटेन्शियलवर आहे असं त्यांनी सांगितलंय. ओके. Along the loop ADC, there will be the certain point D which has a potential equal to the point at B along the loop along the loop ABC. Now next point. Next point काय आहे? Now the network is said to be balanced if point B and D are equipotential. आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? एकामध्ये जास्त आहे, एकामध्ये कमी आहे. तर त्या दोघांमधला जो डिफरन्स असेल त्याला म्हणू शकतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. बट इन दिस 2 पॉइंट्स बी अँड डी दोघं पण सेम पोटेन्शियलवर आहे. दॅट्स वाय व्हीबी इज इक्वल टू व्हीडी. आता दोघं पण सेम पोटेन्शियलवर आहे म्हणून आपण त्याला बॅलन्स कंडिशन म्हणू शकतो. राईट. आता पॉइंट व्हीबी आणि व्हीडी हे जर सेम पोटेन्शियलवर आहे तर आपल्याला माहिती आहे करंट तेव्हाच फ्लो होतो जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स असतो. आता हे दोघं पण सेम पोटेन्शियलवर आहेत, मग यांच्यामधनं करंट फ्लो होईल का? नाही. सो इफ इट इज सो, म्हणजे जर असं असेल तर आय जी इज इक्वल टू 0. जो करंट हा इथे जो जी गॅल्व्हॅनोमीटर दाखवलाय यामधनं जो फ्लो होणारा करंट आहे तो काय असेल? 0 असेल. का बरं? कारण की तिथे बॅलन्स्ड कंडिशन आहे, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळालेला नाहीये. दॅट्स वाय करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर मस्ट बी 0. गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट काय असेल? 0 असेल. ॲज अ रिझल्ट आपल्याला काय होईल? दस इन अ बॅलन्स्ड कंडिशन इवन दो करंट फ्लोज इन अ रेस्ट ऑफ द सर्किट गॅल्व्हॅनोमीटर विल नॉट शो द डिफ्लेक्शन. म्हणजे लूपच्या बाकीच्या आर्म्समधनं, बाकीच्या ब्रांचेसमधनं जर करंट फ्लो होत असेल तर या गॅल्व्हॅनोमीटरवर काही फरक पडणार नाही. तो गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला कुठलंच, हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे हा आपल्याला कुठलंच डिफ्लेक्शन दाखवणार नाही. कारण काय? तो जो ज्या 2 पॉइंट्समध्ये कनेक्ट केलाय तिथे तर बॅलन्स्ड कंडिशन आहे. राईट. इवन दो करंट फ्लो इन रेस्ट ऑफ द सर्किट गॅल्व्हॅनोमीटर विल नॉट शो द डिफ्लेक्शन.